शिंदेच्या शिवसेनेत सामूहिक राजीनामे, ठाकरे गटात पक्षप्रवेशाची लगबग. आताची सर्वात मोठी बातमी समोर आली. महापालिकांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना उरणमधील शिवसेना शिंदे गटाचे तब्बल 33 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. महायुतीत एकमेकांचे पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा लागली असतानाच मीरा भाईंदरमधील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्याने महायुतीला सुरंग लागण्याची शक्यता निर्माण झाली. सातारा ड्रग्ज कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबियांचा सातारा अंमली पदार्थ प्रकरणात कोणताही सहभाग नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. उरण विधानसभा जिल्हा प्रमुख अतुल भगत यांना हटवून त्यांच्या ठिकाणी विनोद साबळे यांची नियुक्ती करण्यात आल्याने शिंदे गटातील अनेक पदाधिकारी नाराज झाले. याच नाराजीतून उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांच्यासह अन्य 33 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटातून सामूहिक राजीनामे दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या उरण नगर परिषदेच्या निवडणुकी उलथापालथ घडवण्यास कारणीभूत असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेने भाजपची युती न करता स्वतंत्र उमेदवार उभे करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी प्रचारात एकमेकांनी जोरदार टीका टिप्पणी केली होती. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर युतीमध्ये तणाव निर्माण झाला होता. याबाबत भाजपा श्रेष्ठांनी शिवसेनेच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्याचे सांगितले जात आहे.